नर्मदे हर. जीवन आलोचना ध्यान. जीवन आलोचना ध्यान म्हणजे आपल्या जीवनात ज्या ज्या चुका घडल्या आहेत, अपराध घडले आहेत, आपल्याकडून जीवितहानी जी जी काही झाली आहे, कुठे चोरी केली आहे, कोणाची जागा, जमीन, शेती, घर किंवा छोट्या छोट्या वस्तू चोरी केल्या आहेत, लुबाडल्या आहेत, त्या परत केल्या नाहीत, चालताना अपघात घडला आहे, त्याची क्षमा मागितली नाही, चालता चालता अनेक जीव आपल्या गाडीखाली, पायाखाली मारले गेले आहेत. कुठे आपण होम, यज्ञ, हवन, जेवण शिजवताना चूल मांडणे, कुठेतरी कचरा जमा करून कचरा जाळणे, कोणते कीटक त्रास देतात म्हणून त्यावर फवारणी करणे, त्यांचा नायनाट करणे, अशा जीवनात अनेक गोष्टी घडल्या आहेत. ज्या वेळेला आपण यज्ञाला बसतो किंवा शुभ कार्याला बसतो, त्यावेळेला आपल्याकडून प्रथम प्रायश्चित्त विधान करून घेतलं जातं. प्रायश्चित्त विधान म्हणजेच आपण केलेल्या पापाची कबुली आणि त्याबद्दल क्षमा याचना करणे म्हणजेच प्रायश्चित्त विधान. त्याचप्रमाणे आपण हे आता आलोचना ध्यान करणार आहोत आणि यालाच आलोचना ध्यान म्हणजे प्रायश्चित्त ध्यान. शरीर ढिलं सोडायचं आहे. कोणाला खुर्चीवर बसायचं असेल खुर्चीवर बसा, मांडी घालून बसायचं असेल मांडी घालून बसा, अर्ध पद्मासन पाहिजे अर्ध पद्मासन घाला. जितकं आपल्याला साधं सोपं असेल त्या पद्धतीत बसा. पाठीचा मणका शक्यतो थोडासा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मनात कितीही विचार आले तरी ते येऊन द्यायचे, त्यांना जबरदस्ती घालवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आपला जो श्वास चालला आहे त्या श्वासावरच फक्त आणि फक्त लक्ष केंद्रित करायचे. शरीर ढिलं,
पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण शरीर अगदी सैल सोडून द्यायचं आहे. आपला जो श्वास आहे, येणारा श्वास, जाणारा श्वास, त्यावर फक्त लक्ष द्यायचं. आपण आता मरायला टेकलेलो आहोत. अगदी शेवटचे श्वास चालू आहेत. आपल्या आजूबाजूला सगळी लोक गोळा झाली आहेत. आत्ता श्वास तुटणार किंवा थोड्या वेळाने, अशी परिस्थिती आहे. अशा वेळेलाच आपण सारं काही आठवायचं आहे. आईच्या पोटात होतो, आई जे खात होती त्या खाण्यावर आपण जगत होतो. तेव्हा आपल्याला सारं काही आठवत होतं, पूर्वजन्मातलं सत्कृत्य. आणि ह्या नरक यातनातून मला सोडव असं म्हणत होतो. काही काळाने आपला जन्म झाला. आईनी नरक यातना भोगून आपल्याला जन्म दिला. तरी आपण आईने आपल्याला वेळेवर दूध पाजलं नाही. कधीतरी लवकर कपडे बदली केले नाही. त्यावेळी सुद्धा आपण आईवरती रागवत होतो. हळूहळू मोठे झालो. आपल्या संकल्पना वाढत चालल्या, आपल्या मागण्या वाढत चालल्या. आपल्या आईवडिलांकडे, भावांकडे, मित्रांकडे, नातेवाईकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत चालला. आपल्याला प्रत्येकाकडनं काही ना काही हवे असं वाटायला लागलं. त्या गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून त्यांचा आपण द्वेष करायला लागलो. शाळेत जायला लागलो. शाळेत आईने डबा दिला नाही, वडिलांनी बिस्किटचा पुडा घेऊन दिला नाही, खाऊ घेऊन दिला नाही, शाळेत सोडायला आले नाही, शाळेत घ्यायला आले नाही, म्हणून आपण त्यांच्यावरती रागवायला सुरुवात केली. शिक्षकांबद्दल आपला राग वाढायला लागला, कारण ते शिकवत होते आणि आपल्याला त्या गोष्टीमध्ये आवड नव्हती, येत नव्हती. त्यांच्याबद्दल आपण राग धरायला लागलो. मित्रांचा टिफिन खायला लागलो. कधी खोड रबर कोणाचा चोरला, पेन पेन्सिल चोरली.
मित्रांना मुद्दामून धक्काबुक्की केली. साऱ्या गोष्टी आठवायच्या आहेत. साऱ्या हळूहळू मोठे झालो, कॉलेजला जायला लागलो. मुलांशी आपण गप्पा चर्चा करायला लागलो. त्यामध्ये सुद्धा आपण किती मुलांना आपण फसवलं. साऱ्या गोष्टींचा विचार करायचा, आठवायच्या, त्याबद्दल माफी मागायची. त्यानंतर आपण कामाला जायला लागलो, कुठेतरी कामाला लागलो, व्यवसाय करायला लागलो, धंदा करायला लागलो. या कामामध्ये, व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये अनेक ठिकाणी आपण चुकीच्या पद्धतीने पैसा कमवला, व्यापार केला. त्याबद्दल माफी मागायची आहे. हळूहळू आपलं शरीर थकायला लागलं आहे. आणि आपण मृत्यूच्या शय्येवर पडलेलो आहोत. आता जाऊ का मग जाऊ? गुरूंच्या कृपेने, आईवडिलांच्या पुण्याईने आपल्याला सद्गुरूंनी शिकवलेल्या चांगल्या गोष्टी आठवल्या, त्यांचं स्मरण झालं. त्यांच्या आशीर्वादाने आपण मनोमन त्यांची प्रार्थना केली. अपराध क्षमा गुरु हा केला पाहिजे, अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे, असं म्हणत आपली जीवन ज्योत त्या ज्यांना आपण मानतो, ज्यांच्या ठाई आपली श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांच्या ज्योतीमध्ये आपली ज्योत, प्राणज्योत निघून त्या ज्योतीमध्ये विलीन झाली. आपला प्राण निघून गेला. लगेच लोक गोळा झाली. पटापट 2-2.5-3 तासामध्ये आपल्याला अग्निसंस्कार करून मोकळे झाले, घरी आले. काय जे शिजवलं असेल, बनवलं असेल, ते आंघोळ करून पटापट खायला बसले. आपल्याबद्दल 2 अश्रू गाळले आणि घास त्याबरोबर गिळायला लागले. 8-15 दिवसांनी, महिन्यांनी सारे विसरून गेले. आपला फोटोसुद्धा कुठेतरी नंतर अडगळीत ठेवण्यात आला. आपण आपला जीव जाते समयी सद्गुरूंचं चिंतन केलं होतं. त्यामुळे आपल्याला सद्गती प्राप्त व्हावी,
या हेतूने आपला ज्या ठिकाणी देवाचं नामस्मरण होते, उपासना होते, अशा कुटुंबामध्ये आपल्याला जन्म मिळाला. त्यांच्याकडे संस्कार आपल्याला चांगले लाभले आणि आपण सत्कार्य करायला लागलो, सत्कर्म करायला लागलो. आणि आता हा मिळालेला जन्म आपण सत्कर्मामध्ये घालवण्याची ठाम निश्चय करून त्याप्रमाणे आपण वागायला लागलो. आपण केलेल्या प्रायश्चित्त विधान जीवन आलोचनामुळे आपल्याला आपल्या मागील कर्माची मुक्तता मिळाली असल्यामुळे आपण आता सुंदर स्थितीत व्यवस्थित जीवन जगायला लागलो आहोत. शांती शांती. तळ हात एकमेकांवर थोडेसे हलके चोळायचे आहेत. डोळ्याला हलकासा स्पर्श करायचा आहे. चेहऱ्यावरती हात फिरवायचा आहे. मस्तकावरती हात फिरवायचा आहे. आणि आता आपण ध्यानातनं बाहेर येऊ शकतो. ज्यांना ध्यानात बसायचं असेल त्यांनी अजून काही काळ ध्यानात बसू शकता. नर्मदे हर, नर्मदे हर.